अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी हा ठाण्यातल्या कासारवडवली इथे असलेल्या एका लेबर कॅम्पमध्ये लपलेला होता। हा या ठिकाणी कसा आला आणि त्या ठिकाणी तो किती महिन्यांपासून होता, काय काम करत होता, असा प्रश्न अनेकांना पडला होता। पोलीस सूत्रांनी मात्र या संदर्भातली आपल्याला माहिती दिलेली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार तो एका हॉटेलमध्ये ठाण्यामध्ये काम करत होता। आता हे हॉटेल कोणतं आहे तर माझ्या मागे तुम्ही हे जे हॉटेल बघताय द ब्लॅबर ऑल डे हेच हॉटेल आहे ज्या ठिकाणी हा काम करत होता आणि सप्टेंबर पासून 15 डिसेंबर 2024 पर्यंत मोहम्मद शहजाद जो आहे तो या हॉटेलमध्ये काम करत होता। एक थर्ड पार्टी ही सगळी लेबर पुरवणारी आणि कर्मचारी देणारी अशी एक कंपनी आहे ज्या कंपनीच्या मार्फत या हॉटेलमध्ये तो काम करायला आला होता असं या हॉटेलच्या मालकांनी आपल्याला सांगितलेलं आहे। आता या हॉटेलमध्ये तो ज्या वेळेमध्ये होता त्यावेळेस त्याने कोणत्याही प्रकारचा तंटा केला नाही, कोणाशी भांडण केलं नाही, याची वागणूक चांगली होती असं देखील या हॉटेलच्या मालकांनी सांगितलेलं आहे। मात्र पोलिसांच्या माहितीनुसार आधी तो वरळीतल्या एका हॉटेलमध्ये कामाला होता, त्या ठिकाणावरून तो इथे काम करण्यास आला आणि 15 डिसेंबरपर्यंत तो काम करत होता, मात्र नंतर तो बेरोजगार झालेला होता। आता हा जो मोहम्मद शहजाद आहे त्याने हे कृत्य का केलं हा खूप मोठा प्रश्न आहे। ते चौकशीअंती समोर येईलच। मात्र ज्या हॉटेलमध्ये तो कामाला होता ते हॉटेल आता एबीपी माझाने शोधून काढलेलं आहे। खरं म्हणजे या हॉटेलमधली नोकरी गेल्याच्या नंतरच पैशाची चणचण त्याला होती असं सांगण्यात येतंय आणि त्यामुळेच तो या हॉटेलपासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या एका लेबर कॅम्पमध्ये काही महिने वास्तव्याला होता असं देखील कळतं आहे। आता त्याला बांगलादेशमधून मुंबईमध्ये काम करायला लावण्यास आणि मुंबईमधून ठाण्यामध्ये काम करायला लावणारा एक पांडे नावाचा व्यक्ती आहे। आता या व्यक्तीची देखील चौकशी होईल असं सांगण्यात येते। मात्र सध्या तरी या हॉटेल मालकाशी देखील पोलीस चौकशी करतील अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। कॅमेरामन अनिल संगरेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।